राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी ही बारामतीकरांची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे। यावेळी अजित पवारांच्या विरोधात भ्रामक प्रसार केला जात असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे। महायुती सरकारची प्रसिद्ध होत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची उंचावलेली राजकीय प्रतिमा ह्या सर्व गोष्टी आमचे विरोधक जाणून आहेत। त्यामुळे जाणीवपूर्वक मॉरल डॅमेज करण्याकरता कधी ते सांगतायत रामराजे तुतारी हाती घेणार, कधी ते सांगतायत दिलीप वळसे पाटील साहेब तुतारी हाती घेणार आणि आज तर विरोधकांनी कहर केला आहे। ते स्पष्ट म्हणतायत की दादा बारामती विधानसभा सोडून शिरूर विधानसभेत निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। ह्या फक्त विरोधकांकडून पिकवल्या गेलेल्या चर्चा आहेत, ह्या कंड्या आहेत पिकवलेल्या। अजितदादा बारामती सोडणार नाहीत आणि बारामतीतूनच लढावं ही बारामतीकरांची इच्छा आहे। लोकसभेमध्ये झालेला पराभव निश्चितच वेदनादायी असला तरी बारामतीकर यावेळी भरभरून दान दादांच्या पदरात घालतील। त्यामुळे ह्या फक्त चर्चा आहेत आणि त्या आमच्या विरोधकांनी पेरलेल्या चर्चा असल्यामुळे त्यांची थोबाडं आम्ही विधानसभेच्या वेळी बरोबर बंद करणार।